प्रभाग क्रमांक 1 मधील रमाबाई नगरातील नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर करून दिला जातो, पण प्रत्यक्षात कामाची सुरुवात होत नाही का, असा सवाल उपस्थित करत सोमवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। आज मी 1 नंबर प्रभाग मध्ये 40 वर्षाची रहिवासी आहे, तरी आतापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे। तरी वारंवार मी प्रत्येक झोनला मी फोन लावत असते। या ठिकाणी या महिला गेलेल्या, या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले, या ठिकाणी या गटारी पण सुटलेले आहेत। तरी एकही अधिकारी 1 नंबरला गेले की 2 नंबरला जावा, 2 नंबरला गेले की 1 नंबरला जावा, माझा फोन असतो। प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा, तरी आमची दखल घेतली जात नाही। आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्व सुविधा करावे। माती पडते, कोणी दखल घेत नाही का, तर मग आम्हाला मत टाका, मन द्या, आम्हाला काही करत नाही। म्हातार माणसं त्यांना दम पडते, कोणी बघायला तयार नाही। तेवढं गाढवासारखं झालेलं आहे। 4 पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी पालिका आयुक्त आणि प्रशासन अधिकाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोर्चा येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्याचे शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना भेट देऊन आपल्या मागणीचे निवेदन सादर केले। यावेळी बोलताना एनसीपीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले, मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग 1 नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे। सदर प्रभागामध्ये नळ, दिवाबत्ती, ड्रेनेज, रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींना त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। आपण म्हणता तसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं। प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते त्यांच्या हलगर्जीपणामुळं, वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्या मोर्चाची दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी या भागातील विकास करण्यासाठी, ते कामं करण्यासाठी पुढे येतील असे मी अपेक्षा ठेवतो। आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष असतील सुनील तटकरे साहेब असतील, यांच्याकडे आम्ही पोचवू आणि प्रशासनाला हे कामं करण्यास भाग पाडू। रमाबाई आंबेडकर नगरातील लोकांना मरणयातना सहन करून जगावे लागत आहे। पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास उदासीन मानसिकता असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त करण्यात आली।